येईल विश्वाला सुख शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व प्रतिमेस पंचांग प्रणाम. नालंदा बुद्ध विहार विष्णुनगर दिघा नवी मुंबई या ठिकाणी आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या 3 महिन्याच्या वर्षावास कालावधीमध्ये रोजीना रात्री 8 ते 9 पर्यंत मिलिंद प्रश्न या ग्रंथाचे वाचन होत आहे आणि ग्रंथाला वाचन सुरुवात करत आहे. सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यायचं आहे. विषय आहे विज्ञान, प्रज्ञा आणि जीव. विज्ञान, प्रज्ञा आणि जीव हा विषय आहे. राजा म्हणाला, म्हणते विज्ञान, प्रज्ञा आणि जीव हे 3 शब्द अक्षर आणि अर्थ या दोन्ही दृष्टीने वेगवेगळे आहेत की एकाच अर्थाची वेगवेगळी नावे आहेत. महाराज, जाणीव करून घेणे ही विज्ञानाची ओळख आहे. त्यातील गुढार्थ व भाव यासह समजून घेणे ही प्रज्ञेची ओळख आहे. आणि आत्मा नावाची कोणती वस्तू अस्तित्वात. महाराज म्हणतात की बनते विज्ञान, प्रज्ञा, जीव. विज्ञान, प्रज्ञा आणि जीव 3 गोष्टी आहेत ना. विज्ञान, प्रज्ञा आणि जीव हे एकच आहेत काय? हे एकच आहेत काय की वेगवेगळी आहेत? त्यावेळेस कवी म्हणतात, महाराज, जाणीव करून घेणे ही विज्ञानाची ओळख आहे. विज्ञान म्हणजे काय? सत्यता. आपली मेणबत्ती चालू आहे, कशामुळे आपल्याला माहित पडली? विज्ञानामुळे. बरोबर ना? जाणीव करून घेणे की तिथं मेणबत्ती चालू आहे. जाणीव करून घेणे विज्ञानाची ओळख आहे. विज्ञान म्हणजे ओळखणे. हर गोष्ट आपण कशा माध्यमातून ओळखतो? विज्ञानाच्या माध्यमातून. त्यातील गुढता व भाव यासह समजून घेणे हे विज्ञानाचं काम आहे. म्हणजे नेमकं काय आहे आणि काय नाही ही प्रज्ञेची ओळख आहे. विज्ञानाचं काम काय आहे? ओळखणे. विज्ञानाचं काम काय आहे? ओळखणे. आणि त्यातील गुढार्थ व भाव यासह समजून घेणे हे प्रज्ञेची ओळख आहे. विज्ञान म्हणजे जागृतता ओळखणे आणि प्रज्ञा म्हणजे बुद्धी. बुद्धीचं काम करते. त्यातलं प्रज्ञा काय करते की नेमकं त्यात काय ओळखू शकते. आता उदाहरण घेऊया आपण की डॉक्टर आपल्या घरी आले आणि डॉक्टरच्या हाती काय असते घरी आल्यानंतर? बॅग. तर आपण त्यात काय समजतो? पैसे आणले त्यात की काय आणलं समजतो आपण? की डॉक्टरचे दवा पाणी आहे त्यात. म्हणजे कशाने ओळखलं आपण? प्रज्ञेने. विज्ञानी काय ओळखलं की डॉक्टर बॅग घेऊन आले. विज्ञानी काय समजलं? डॉक्टर बॅग घेऊन आले. आपल्या घरी डॉक्टर बॅग घेऊन आले. आपण डॉक्टरच्या हाती बॅग बघितल्याबरोबर आपल्याला प्रज्ञा जागवली ना की नक्कीच या दवा गोळ्या आणि त्यांचं जे काय ते इंजेक्शन सामान वगैरे आहे हे प्रज्ञेचं काम आहे, ओळखणे. आणि आत्मा नावाची तर चीजच नाही. आत्मा नावाची चीज नाही. आत्म्याला काय बुद्धाने शब्द दिलेला आहे? मन. आपण कोण्या दवाखान्यात गेलो किंवा आपला माणूस दवाखान्यात आहे, आपण म्हणतो काय की साहेब यांचं इथं दुखत होतं, तिथं दुखत होतं, यांचा आत्मा बरा आहे ना, असं विचारतो का आपण? की डॉक्टर म्हणतात काय की याचं फेफसाही गेलं आणि याचं गाडीचे जर ढिलं पडलं, आत्मा थोडा डाग लागला, होल पडलं, असं ऐकलं का आपण? कारण की आत्मा नावाची चीजच नाही. आत्मा नावाची चीज नाही. मग त्यामुळे आत्मा नावाची चीजच नाही. तर बुद्धाने आत्मा हा नावाची चीज नाही, तर हा गाडी कशी चालते आपली शरीराची पुढे बघूया. कुठेतरी आहे ना, तर त्या गाडी कशी चालते आपली शरीराच्या? तर पुढे आहे. ठीक आहे. म्हणजे आत्मा आपल्या नावाचं नाही. आपल्या शरीरात आत्मा नावाची चीज नाही. फेफुस आहे, हड्ड्या, फेफसा आहेत, 32 लक्षणं आपल्या अंगात. 32 छोटे आतडे, मोठे आतडे, पण त्यात आत्मा कुठंच नाही. म्हणून प्रज्ञा काय करते? विज्ञान काय करते? ओळखण्याचं काम करते. आणि प्रज्ञा काय करते? नेमकं त्यातून सार काढण्याचं काम करते. नेमकं आहे काय समजलं ना? डॉक्टरच्या पेटीवरून डॉक्टर आपल्या घरी आला, विज्ञान आपण ओळखलं की डॉक्टर आणि त्यांच्या हाती पेटी आहे.
पण त्या पेटीत काय आहे? प्रज्ञाने आपण जागृत केली. यामध्ये औषध पाणी आहे. पण ते जीव म्हणून काही वस्तू, जीव म्हणून काही एक अस्तित्वात आहे, जीव म्हणून काही एक अस्तित्वात नाही असे आपण म्हणतात. तर डोळ्यासमोर रूपासमोर पाहण्याचे, कानाद्वारे शब्द ऐकण्याचे, नाकाद्वारे वास घेण्याचे, जिभेद्वारे श्वास घेण्याचे, शरीराद्वारे स्पर्शानुभव करण्याचे आणि मनाद्वारे विषय धर्म समजून घेण्याचे कार्य कोण करते? तुम्ही म्हणता की या शरीरात तर जीव नाही, आत्मा नाही. मग हे कानानं ऐकू येते, कशामुळे ऐकू येते? नाकानं श्वास घेतला जाते, कशामुळे श्वास घेतला जाते? जिभेवर काय ठेवलं तर कशी चव लागते, कशामुळे माहित पडते तिखट आहे की फिक्क आहे? आपल्याला स्पर्श होते तर कशामुळे माहित पडते? कशामुळे माहित पडते? त्यावेळेस स्तवी म्हणतात की महाराज आपल्या म्हणण्याप्रमाणे शरीरात वास्तव करीत असूनही शरीरापासून अगदी वेगळा असा डोळ्याच्या सहाय्याने रूप पाहणारा, नाकाच्या सहाय्याने सुगंध घेणारा, जिभेच्या स्वाद घेणारा, शरीराच्या सहाय्याने स्पर्शाने अनुभव करणारा आणि मनाच्या सहाय्याने विशेष धर्माची जाणीव करून घेणारा असा जीव आत्मा आहे. तर डोळे काढल्यानंतर त्या डोळ्यात मोठ्या छिद्रातून त्याला चांगले स्पष्ट रूप दिसत असावे. कानात गरम लोखंडी सडाळ टाकून कानाची छिद्रे मोठी केल्यानंतर त्याला अधिक स्पष्ट ऐकू येत असावे. नाक कापून काढल्यानंतर नाकाची भोके मोठी झाल्यानंतर चांगला सुगंध घेत असावा. जीभ जर ओढून बाहेर काढली तर अधिक चांगला स्वाद घेत असावा. शरीराचे कापून तुकडे केले असता शरीर उघड्यावर तो आल्याने चांगल्या प्रकारे स्पर्श करता येत असावा. कारण हा सर्व इंद्रियाचा तो खिडक्याप्रमाणे उपयोग करीत आहे ना. जर खिडकी अधिक उघडली तर बाहेरील दृश्य अधिकच स्पष्ट दिसू लागेल आणि एकदमच खिडकी काढली तर बाहेरचे दृश्य एकदमच साफ दिसून लागते. असे तुमच्या जीवाची सुद्धा होत असावे. बनते तुम्ही म्हणता आत्म्यात जीव नाही, तर मग नाकानं श्वास का घेतला जाते? नाकानं चव का घेतला नाही जाते काय? नाकानं चव घेतला जाते का? नाही. नाकानं काय घेतलं तर श्वासच घेतला जाते, कानानं ऐकलं जाते. तर त्यावेळेस असं म्हटलं जाते की महाराज म्हणतात जर तुमच्या शरीरात म्हणजे जर शरीरात आत्माच नाही तर मग मला असं वाटते की जसं एक नाक आहे, नाकानं श्वास घेतला जाते तर ते नाक कापून टाकावं, गोल मोठं करावं, चांगला श्वास घेतला जाईल. जर कान आहे तर कानात सडिया टाकल्या गरम गोल मोठा होईल ना, तर मोठ्यानं ऐकू यायला जाईल. जीभ आहे, जीभ काढून टाका तर आपल्याला अजून चांगली चव भेटेल, पायाला चव भेटेल. शरीर आहे त्याला स्पर्श होते तर माणसाचे म्हणजे तुकडे करा तर त्याला चांगलं स्पर्श हवेचा चांगल्या प्रकारे होईल. असं दृश्य एकदम साफ दिसू लागते. असे तुमच्या जीवाचे होते काय? मी जसं सांगितलं की असं मला दृश्य साफ दिसून येते की जीभ काढल्यावर तो चव कशी माहीत, त्याला जास्त जीभ त्याची जीभ खेचून घेतल्यावर त्याचं तोंड मोठं होईल ना, त्याला जास्त चव वाटेल. डोळे काढून टाकले तर भोल मोठं होते ना, त्याला चांगलं दिसणार अजूनही बी. असं कसं नाही म्हणते, असं काही नाही घडत महाराज. असे जर घडत नाही तर आमच्या आत बसणारा असा कोणी जीव आत्मा नाही हे त्यावरून सिद्ध होते. आमच्यामध्ये जीवही नाही आणि आत्माही नाही हे सिद्ध होते. मग गाडी चालली कशावरून चालते माहिती आहे ना? गाडी चालली ते मनावरून चालते. जीव बुद्धाच्या धम्मामध्ये जीव कशाला म्हटले गेलेला आहे? मनाला. मन शरीर कशापासून उत्पन्न होऊन राहिलं? 4 धातू, 4 महाभूत म्हणतात त्याला. आपलं शरीर कशावर आधारित आहे? 4 महाभूतावर. कोणते महाभूत? हवा, पाणी, उष्णता आणि पृथ्वी. हे 4 आहेत म्हणून ते 4 मिळून त्याचं मन बनते आणि ते मन या 6 छेडायचं. किती छेडायचं नाही? 6. नाक, डोळे, कान, त्वचा, मन असे 6 छेडायचं आहेत. मग 6 छेडायचं आपापले कामं करतात.
पण मनाला ते विचारल्याशिवाय कुठंच काम करू शकत नाही. मागे आपला विषय झाला की आता डोळ्याने बघितलं काही चांगलं आहे वाईट, चांगलं आहे वाईट डोळ्याने बघितलं. मग चांगलं या वाईट दोनच गोष्टी आहेत, कुशल आणि अकुशल. मग डोळ्याने बघितलं आपण चांगलं या वाईट याचा फरक कोण दाखवू शकते आपल्याला? मन. की ते चांगलं आहे आणि वाईट असलं ते सांगते ते वाईट आहे. म्हणजे मन आपलं या सर्वांना छेडा येतं नाही, त्याच्यावर मनाचा ताबा आहे. जसं मन करीन तर छेडा येतं खूप पॉवरबाज आहे. छेडा येतं पॉवरबाज आहे, पण त्यांना लगाम म्हणून मन आहे. माणसाचं मन खूप भटकलेलं आहे. बघा नजर आपली कुठे जाते. आज आपण इथं नजर टाकली तर आपल्या गावामध्ये नजर जाते. गावाचं घर दिसते ना, किती तेज आहे नजर. मन बघा किती लांब आहे. आपला भाऊ दुबईला आहे, गेलं ना मन आपलं दुबईला, किती मन चंचल आहे. पण त्या मनाला ताबा ठेवण्यासाठी त्या सहा इंद्रियावर ताबा ठेवण्यासाठी हे मन आहे. म्हणून ते मन कोणाला दिसत नाही, ते मन कोणाला दिसत नाही, ते अदृश्य आहे. पण मन आहे. बनते फार छान, फार छान. अरूप धर्मासंबंधी महास्तवीर म्हणाले, महाराज भगवंताने एक अतिशय अवघड कार्य केले आहे. बनते ते कोणते बरे? स्थवीर म्हणतात की महाराज भगवंताने म्हणजे भगवान बुद्धांनी असे एक अवघड कार्य केलं आहे की खूप मोठं अवघड कार्य केले आहे. तर त्यावेळेस महाराज म्हणतात की बनते ते कार्य कोणते आहे बरे? त्यावेळेस स्थवीर म्हणतात महाराज ते म्हणजे एकाच वस्तूच्या आलंबनावर विषयावर अवलंबून असलेल्या चित्त आणि रूप रहित धर्माचे विषयाचे विलक्षण त्यांनी केले आहे. आणि असेही त्यांनी सांगितले की याला स्पर्श म्हणतात, याला वेदना म्हणतात, याला संज्ञा म्हणतात, याला चेतना म्हणतात आणि याला चित्त म्हणतात. महाराज अशा प्रकारे अवघड कार्य तथागतानं करून ठेवलं की चित्त कशाला म्हणतात, रूप कशाला म्हणतात, चित्त रूप रहित धर्माचे विलक्षण आणि तसे त्यांनी सांगितले की याला स्पर्श म्हणतात, याला वेदना म्हणतात. स्पर्श म्हणजे टचिंग. याला स्पर्श म्हणतात, याला वेदना म्हणतात. वेदना तर माहिती ना, वेदना म्हणते दुःख. याला वेदना म्हणतात आणि याला संज्ञा म्हणतात. संज्ञा म्हणजे जागृती, संज्ञा म्हणजे जागृती. आणि याला चेतना म्हणतात, चेतना सध्या जागृती. ठीक आहे. तशा प्रकारे हा चित्त असे याला चित्त असे म्हटले आहे. म्हणजे सर्व चित्ताच्या माध्यमातूनच उगम होते. चित्त म्हणजे तेच मन, चित्त म्हणजे तेच मन. कृपा करून उदाहरण देऊन स्पष्ट करून सांगावे. महाराज समजा कोणी एक मनुष्य, महाराज समजा एक कोणी मनुष्य नावेवर बसून समुद्राच्या मध्यभागी जाऊन समुद्राचे अंजळभर पाणी हातावर घेऊन त्याची चव घेऊ लागला की हे गंगा नदीचे पाणी आहे, हे जमुना नदीचे पाणी आहे, हे अचिरवती नदीचे पाणी आहे, हे सरयू नदीचे पाणी आहे की हे मही नदीचे पाणी आहे. तर असे त्या पाण्याच्या चवीवरून त्या नदीचे पाणी सांगू शकेल काय? महाराज म्हणतात की तथागत भगवान गौतम बुद्धांनी चेतना निर्माण केली, वेदना निर्माण केली, वेदनाचा भाग दाखवला, चित्तेतून निर्माण होणारा सर्व पाचही इंद्रियाचा भाग दाखवला. तर बनते मला डबल समजावून सांगावं. त्यावेळी बनते म्हणतात की महाराज एक लक्षात ठेवा, जो कोणी एक व्यक्ती नावेवर बसून त्या समुद्रात अर्ध्यामध्ये गेला, नावेवर बसून समुद्रात जहाजात अर्ध्यामध्ये गेला. अर्ध्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी त्या समुद्रातलं पाणी प्यायला लागला. तो समुद्राचं पाणी तो व्यक्ती पेत आहे, त्याची चव घेत आहे. तर त्या व्यक्तीला आपण असं विचारू शकतो काय की हे पाणी यमुना नदीचं आहे, हे पाणी गंगा नदीचं आहे काय, हे पाणी अचिरवती नदीचे आहे काय, की हे पाणी सरयू नदीचे आहे काय, की हे पाणी मही नदीचे आहे काय?
असं आपण विचारलं तर सांगू शकते काय? कारण की समुद्र हा अथांग आहे आणि 5ही नद्या मिळणार तरी त्यात एक रूप होतात. तो सांगू शकेल का? बनते असे स्वप्न सांगणे तर एकदम अवघड आहे. तो सांगू शकणार नाही ना की या नदीचं पाणी आहे की त्या नदीचं पाणी आहे. अथांग सागर आहे, त्यातून कोणत्या नदीचं पाणी सांगू शकते का? महाराज एकाच वस्तूच्या अवलंबनावर अवलंबून असणारे रूपरहित चित्त, मन आणि चैतसिक धर्म आणि विलक्षण करणे हे त्याहीपेक्षा अवघड कार्य आहे. पण ते भगवान बुद्धांनी केलेले आहे. महाराज खूप हे अवघड कार्य आहे, पण हे अवघड कार्य म्हणजे चित्त, हे अवघड कार्य मनाची रूप आणि चित्त हे भगवान गौतम बुद्धांनी स्पष्ट करून धम्मामध्ये सांगितलेलं आहे. मन कोणाला म्हटलं आहे? रूपा चित्ताला मन म्हटलेलं आहे. ठीक आहे म्हणते, ठीक आहे, ठीक आहे. प्रकरण 5 प्रश्नोत्तराचा आढावा. प्रकरण 5 सुरू होत आहे आणि प्रश्नोत्तराचा आढावा. स्थविर म्हणाले, महाराज आता किती वेळ झाला आहे ते आपण सांगू शकाल का? होय बनते, सांगू शकेल. रात्रीचा पहिला प्रहर निघून गेला आहे आणि मधला प्रहर सुरू झाला आहे. मशाली लावण्यात आल्या आहेत. 4ही ध्वज पताका वर उचवण्याची आज्ञा दिली आहे आणि आता थोड्याच वेळानंतर दान देण्याचा सर्व वस्तू कोठाराबाहेर काढण्यात येऊन दान शाळेत पोहोचविण्यात. तेव्हा राजाने अंगरक्षक यवन म्हणाले, महाराज हे भिक्षू तर फार मोठे पंडित आहेत. होय, स्थविर फार पंडित आहेत. गुरु असावा तर यांच्यासारखा आणि शिष्य असावा तर माझ्यासारखा. होय, स्थविर फार मोठे पंडित आहेत. गुरु असावा तर त्यांच्यासारखा आणि माझ्यासारखा शिष्य तर पंडित लोकांना धर्मज्ञानाचे आकलन होण्यात फारसा अवधी लागणार नाही. स्थविराने नागसेनाच्या उत्तराने संतुष्ट होऊन राजाने त्यांना एक मौल्यवान चिवर दान दिले व म्हणाला, म्हणते कृपा करून 800 दिवस आमच्याकडे भोजन घेण्याचे निमंत्रण आपण स्वीकार करावा. शिवाय माझ्या राजवाड्यात ज्या काही वस्तू आपणा योग्य आहेत त्या सर्व आपणास दान द्याव्यात असे मला अंतपूर्वक वाटते. प्रश्नोत्तराचा आढावा. स्थविर म्हणतात, महाराज आता आपण सांगू शकता का की किती टाइम झाला, किती वाजले? त्यावर महाराज म्हणतात की मी सांगू शकतो. म्हणजे आता मध्यरात्र झालेला आहे. पहिला पहार आहे, दुसरा प्रहार आहे, तिसरा प्रहार आहे. दिवसाचे किती पहार होतात? रात्रीचे कोणते? पहिला पहार शिकूया. रात्रीचे 4 पहार आहेत. किती पहार आहेत? रात्रीचे 4 पहार. आपण लक्षात ठेवूया. पहिला पहार म्हणजे 9 वाजता. 9, 12, 3 आणि 6. बरोबर आहे की नाही? 4थ्या पर्यंत किती पहार आहेत? बनते आपण किती वाजले सांगू शकता का? तर राजाने सांगितलं पहिला पहार, दुसरा पहार, तिसरा पहार. नंतर त्यांनी सांगितलं त्यांच्या शिष्यांना की आता आपल्याला संघदानाची तयारी करायची आहे. संघदान माहित आहे ना? संघदान म्हणजे काय? भिक्खूला जे लागणाऱ्या सर्व मोठ्या बॅगा बंद करून त्याला म्हणतात संघदान. आणि तुम्ही जे दान देता ते दान. संघदान म्हणजे भिक्खूंना जे गरजा भिक्खूंना सर्व पाहिजे ना, साबण, तेल, कापड, अष्टपुरस्कार म्हणतात. त्यात अष्टपुरस्कार पाहिजे. तर अशा दानाच्या साठी महाराजांनी आपल्या अंगरक्षकांना म्हणजे त्यांच्या चाहत्यांना त्या चाहत्यांना सांगितलं की जा आता आपल्याला दान देण्याचं आहे, म्हणून कोठार खोला आणि त्यातलं सर्व दान बाहेर काढा. ते दान देण्याचा शाळा असते ना, दान देण्याचा आश्रम असते ना, त्यात ते आणून ठेवलेले आहे. आणि ते लोक म्हणतात, महाराजांचे अंगरक्षक म्हणतात की महाराज हे तर भिक्खू लोक खूप महापंडित आहेत.
पंडिताचे पंडित आहेत. भिक्खू महापंडित आहे, पंडिताचे पंडित आहेतच ना. त्यांना शिकावं लागते ना, त्यांना शिकावं लागते. त्यांना सत्य काय असत्य काय माहित पडते. आपण जाणून घेतलं तर माहित पडते ना, शिकलं तर माहित पडेल ना. शिकलं नाही तर माहित पडेल का? तर भिक्खू अभ्यासू असतात. त्यामुळे त्यांचे अंगरक्षक म्हणतात की महाराज हे भिक्खू लोक फार पंडिताचे पंडित, महान पंडित आहेत. त्यावेळेस राजा म्हणतात की अशा पंडिताचा मी शिष्य बनलो तर किती चांगलं होईल, आणि मी अशा पंडिताचा शिष्य मी किती चांगला आहे, आणि मी चांगलं झालो तर खूप अजून धर्माचा प्रसार करण्यात सोपं जाईल. स्थविर नाक्षरांना संतुष्ट होऊन राजाने स्थविर नाक्षरांचे शब्द राजाने ऐकले, संतुष्ट झाले आणि राजाला दान द्यायचं आहे. दानाचं सर्व सामान दान विभागात आलेलेच आहे, दान वाटप करायचं आहे. तर राजाने नाक्षरांसाठी खूप मौल्यवान चिवर दान केलेलं आहे, आणि सांगितलेलं आहे मौल्यवान चिवर दान केलेलं आहे, अनेक वस्तू दान केलेले आहे. अजून सांगितलेलं आहे की बनते नाक्षण, मला असं वाटते तुम्ही माझ्या दरबारामध्ये, माझ्या वाड्यामध्ये 800 दिवस भोजन घ्यायचं आहे. किती दिवस? इथे जमीन का 8 दिवस म्हटलं? जमीन का बरं नाही ना. किती दिवस? 800 दिवस आमच्या घरी भोजन घ्या, कुठे जाऊ नका, अशी मी आपणास विनंती करत आहो. अशी मी आपणास विनंती करत आहो की आमच्या 800 दिवस भोजनाचा आपण स्वीकार करावा. तेवढंच नाही तर जे काही तुमच्या उपयोगासाठी जे काही लागणाऱ्या वस्तू आहेत, उदाहरणार्थ भिक्खूला चप्पल पाहिजे, भिक्खूला छत्री पाहिजे, भिक्खूला भिक्षापात्र पाहिजे, भिक्खूला कोलगेट पाहिजे, अनेक गोष्टी पाहिजे भिक्खूला तुम्हाला आहे. अशा प्रकारे ते जे काही तुम्हाला तुमच्या उपयोगीचे सामान असेल तेही आम्ही दान करण्यास तयार आहोत, पण तुम्ही आमच्या 800 दिवस भोजनाच्या वाड्यामध्ये भोजन घेण्यासाठी यावं अशी आम्ही विनंती करत आहोत, आणि आमच्या विनंतीचा तुम्ही स्वीकार करावा. असू द्या महाराज, माझे जीवन अतिशय आनंदाने चाललेले आहे. महाराज असू द्या, तुमचं जे श्रद्धा आहे, तुमची जी इच्छा आहे, त्या इच्छेला मी साधुवाद देत आहो, म्हणजे धन्यवाद देत आहो. असू द्या, पण माझं जीवन हे आनंदाने चाललेलं आहे, मला कुठल्याच प्रकारे कमी नाही. बनते आपण जीवन आनंदपूर्वक चाललं आहे याची मला जाणीव आहे, परंतु कृपा करून लोकवादापासून तुमची स्वतःची व माझे असे उभयताचे रक्षण करावे, कारण जनतेमध्ये असा गैरसमज पसरण्याचा संभव आहे की राजाच्या युक्तिवादाने अनेक विषय पटवून दिले व राजाला संतुष्ट केले, तरी पण स्थविरास मात्र काहीच मिळाले नाही. या गैरसमजुतीपासून स्वतःचे रक्षण करावे आणि स्थविरांच्या कौशल्यपूर्ण उत्तरांनी संतुष्ट होऊ नये. नित्याच्यासाठी भेटी दाखल काही न देणाऱ्या असा कंजूस राजा आहे, असाही जनतेस गैरसमज पसरू शकतो, तेव्हा या अडचणीतून माझे रक्षण करावे. ठीक आहे महाराज, जशी आपली इच्छा. महाराजांनी सांगितले की 800 दिवस माझ्या घरी भोजन घ्या, जे काय आहे ते तुम्हाला सुविधा पोहोचू शकतो लागणाऱ्या. पण स्थविर काय म्हणतात की महाराज तुम्ही बोलले ते पुरे आहे, मला नाही. पण राजाने त्यांना नंतर सांगितलं की महाराज स्थविर, तुम्ही मला एवढ्या दिवस शिकवलेलं आहे, आणि मी जे काही तुम्हाला प्रश्न विचारला आहे त्या प्रश्नात तुम्ही अचूक प्रश्न उत्तर दिलेलं आहे, चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे, चांगल्या प्रकारे उत्तर दिलेलं आहे, आणि साऱ्या नगरीमध्ये सर्वांना माहित आहे. जर मी तुम्हाला काही दान दिलं नाही तर लोक माझी निंदा करतील, लोक माझी निंदा करतील ना. निंदा की राजा फक्त वादिवादातच पट्टू होता आणि दान देण्यात काही नाही. म्हणून बनते कृपा करून माझी यापासून बदनाईपासून लोक बोलतात की नाही, लोक की राजाला एवढं शिकवलं बंदीजी ना, आणि बंदीजीला त्यांनी फुटकी कवडी सुद्धा म्हणजे काहीच दान दिलं नाही, असा हा राजा कंजूस आहे. म्हणून माझी इच्छा आहे की तुम्ही माझं भोजन स्वीकारावं, म्हणजे लोकांना माझी बदनामी करण्याचा
मौका मिळणार नाही आणि तुमचे कौतुक केल्याशिवाय लोक राहणार नाही. त्यावेळेस बनते म्हणतात की ठीक आहे महाराज, जशी आपली इच्छा. बनते सिंह हा वन्य प्राण्याचा राजा आहे. त्याला सुंदर अशा सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवले तरी तो बाहेरील जगाकडे तोंड करून उभा राहतो. त्याचप्रमाणे मी या सुंदर उपकरणांनी सजविलेल्या राजभवनात राहत असलो तरीही माझी दृष्टी सतत बाहेरच खिळती असते. परंतु म्हणते मी आज जर आता गृहत्याग करून प्रवज्या घेतली व भिक्षू झालो तर फार काळ जगू शकणार नाही. कारण सत्यस्थितीत मला अनेक शत्रू आहेत. कदाचित ते संधी पाहून मला ठार सुद्धा मारतील. म्हणते की तुम्ही माझ्या भोजनाचा, तुम्ही माझ्या दानाचा स्वीकार केला आहे, मी धन्यवाद झालो आहे, धन्य झालो आहे. पण म्हणते मला असं एका बाजूने वाटत आहे की मी तुमचा शिष्य बनावा, मी काश्य वस्त्र अंगावर घेऊन मी तुमच्यासोबत राहावं. पण काय करू, मी राजा असल्या कारणाने माझे खूप शत्रू आहेत आणि ते या संधीचा फायदा घेऊन माझ्यावर स्वारी करतील म्हणून मला ठार मारतील. याप्रमाणे राजा मिलिंदाने विचारलेल्या सर्व प्रश्नांनी समर्पण उत्तर देऊन आयुष्यमान नाक्षण आपल्या आसनावरून उठले व आपल्या विहारात निघून गेले. प्रश्नोत्तरांचा आढावा. इकडे स्थविर नाक्षण निघून गेल्यानंतर आपण बराबर प्रश्न विचारले की नाही आणि स्थविर नाक्षणांनी दिलेले उत्तर बराबर होते की नाही यावर राजा मिलिंद विचार करू लागला. खूप विचार केल्यानंतर मात्र त्याला कळून आले की आपण विचारलेले सर्व प्रश्न अत्यंत मार्मिक होते आणि स्थविरांनी दिलेले उत्तर देखील तसेच समर्पक होते. दुसऱ्या दिवशी सकाळी नाक्षणाने चिवड धारण केले, हातात भिक्षापात्र घेतले आणि राजवाड्यात येऊन दाखल झाले व त्यांच्यासाठी तयार केलेल्या आसनावर विराजमान झाले. राजाने स्थविरांनी आमंत्रण स्वीकारलं आणि आपल्या निवासस्थानी निघून गेले. ज्या रोजी आपल्या निवासस्थानी निघून गेले आणि राजा राज्याच्या राजवाड्यात निघून गेला. पण राजा रात्रभर राजाला झोप लागली नाही. राजाला का झोप लागली नाही याचं कारण काय की राजा विचार करत होता की मी जे प्रश्न विचारले ते योग्य होते की नाही आणि त्याचं उत्तर बरोबर मला मिळालं किंवा नाही याची ते जाणीव करत होते. आणि नंतर शेवटी रात्री त्यांना माहित पडलं की मी जे प्रश्न विचारलेले आहेत ते प्रश्न खूप चांगल्या प्रकारे मला समजावून सांगितलेले आहेत. त्याने ते आनंदित झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी स्थविर नाक्षण बनते आपलं भिक्षापात्र चिवड धारण केलं आणि भिक्षापात्र घेऊन राजवाड्यात भोजनासाठी गेले. कारण आता 800 दिवस जेवण करायचं ना, 800 तर भोजनासाठी गेले असता राजांनी त्यांच्यासाठी खूप छान प्रकारे आसनाची स्वागताची खूप चांगल्या प्रकारे तयारी करून ठेवली होती आणि जे तयारी केली, ज्या आसनावर जे आसन करून ठेवलं होतं त्या आसनावर नाक्षण बनते जाऊन बसले. राजा मिलिंदनेही यथायोग्य स्वागत करून स्थविरास आदरपूर्वक प्रणाम केला व एक बाजूने नम्रतापूर्वक बसला आणि म्हणाला, पंते, मी आयुष्यमान नाक्षणास अतिशय प्रश्न विचारले. या खुशीत मी सारी रात्र जागून काढली असे मात्र आपण समजू नका. तर या उलट मी विचारलेले प्रश्न योग्य होते की नाही व आपण दिलेली उत्तरे समर्थक होती की नाही याच गोष्टीचा विचार करीत असता रात्र कशी गेली ते मला सुद्धा कळले नाही. अखेर खूप विचारांनी मला तसेच आढळून आले. यावर स्थविर म्हणाले, महाराज, राजाच्या प्रश्नाची उत्तरे किती संतापजनक दिली. अशा विचारात मी सुद्धा सारी रात्र जागा असेन असे मात्र आपण समजू नये. तर मी सुद्धा आपल्या सारखाच विचार करीत होतो आणि तुमच्याप्रमाणेच मी सुद्धा निर्णयाला पोहोचलो. याप्रमाणे
दोन्ही महापुरुषांनी परंपराचं अभिवादन केले. साधू म्हणा साधू द्या साधू का द्या. उद्याचा भाग आहे खंड चौथा प्रकरण पहिले मेंढक प्रश्न. उद्याचा भाग आहे मेंढक प्रश्न.